हर्र बोला हर्रच्या जयघोषात निघाली 68 लिंग पदयात्रा। या बातमीचे प्रायोजक RS मोगले, चाटी गल्ली, सोलापूर। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या 50व्या वर्षी तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंग पदयात्रा काढण्यात आली। पदयात्रेत भक्तगणांनी हर्र बोला हर्र चा जयघोष करीत राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख शांती आणि एकात्मतेसाठी साकडे घालण्यास आले। नमः शिवाय मल्लिनाथ गुरु नमः शिवाय देवण सिद्ध गुरु नमः शिवाय। बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली व 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहसचिव संजय साखरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, अरुण पाटील, मन्मथ कपाळे, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, गंगाधर झुरळे, आनंद जाधव, श्रीनिवास बल्ला, रमेश अलकुंटे, संजय फुले, एकनाथ पवार, सिद्धराम वच्चे, संजय विजापुरे आदी भक्तगण सहभागी झाले होते। सकाळी 7 वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला। माझं 4थं वर्ष आहे येण्याचा। जाऊन आल्यावर खूप समाधान होत आहे। सगळे 68 लिंगाचं दर्शन होत आहे। ह्यांनी माहिती खूप छान सांगतात। त्या माहितीमुळे आम्ही आमच्या मुलांना त्याबद्दल माहिती सांगतो। त्यामुळे पुढची पिढी त्यांना पण कळते की सिद्धेश्वर महाराजांचं महत्त्व। मी संगीता चव्हाण, 68 लिंग भक्तगण इथं सगळेजण उपस्थित आहेत। आम्ही दरवर्षी आता 4 वर्ष झालं जसं आपण केदारनाथ, बद्रीनाथ इकडे जातो तसंच 68 लिंगला आल्यावर सोलापुरात इथंच सिद्धरामेश्वरांनी आपल्याला इथं भक्तगणांसाठी इथं उपलब्ध करून दिलेले आहेत। सगळ्या भक्तांना इथं लाभ मिळावा, सगळ्या सोलापूरकरांनी एकदा तरी या 68 लिंगांना भेट द्यावी। पिता विठ्ठल गंगे, मी होटगीवरून आली आहे खास 68 लिंगासाठी। हा माझा पहिला वर्ष आहे। अनुभव चांगलाच असेल आणि सिद्धरामेश्वरांची भक्ती आपल्या सोलापुरात सगळ्यांना असावी। हे पदयात्राला 10 वर्ष पूर्ण झाले माझे। हे पदयात्रा करताना खूप समाधान वाटते आणि आपले महाराज खूप छान माहिती देतात आम्हाला आणि आमच्याबरोबर आम्ही आमच्या पोरांना पण आता मोठे झालेत म्हणून घेऊन येतो। त्यांना सगळ्यांना म्हणजे आपलं सोलापूर सिद्धेश्वरसाठी खूप सुरक्षित आहे, खूप छान वाटते। आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं 68 लिंग पदयात्रेतील भक्तांना या ठिकाणी सामाजिक संस्थेच्या वतीनं साबुदाणा, केळी, वेपर्स, चिक्की, चहा इत्यादीचं फराळीचं वाटप दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाचं या आस्था सामाजिक संस्थेचं 5वं वर्ष आहे। एक सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचं ऋण फेडण्यासाठी ही आस्था सामाजिक संस्था करत आहे। शिवानंद उमाकांत सावळगी, गेल्या 30 वर्षापासून मी स्वतः ही पदयात्रा करतो। माझे वडील कैलासवासी उमाकांत चन्नप्पा सावळगी यांनी या पदयात्रेची सुरुवात केली। त्यावेळेस त्यांच्यासोबत कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ, पावडेप्पा भुशेट्टी, संगप्पा बुरकुले, नागनाथ सराटे असे 5-6 लोक, ठराविक लोक हे पदयात्रेची सुरुवात केले। त्या पदयात्रेचे स्वरूप आज एवढ्या लोकांमध्ये झालेलं आहे। या पदयात्रेला 50 वर्षे आज पूर्ण झाले। या पदयात्रेचं 50वं वर्ष साजरा करत असताना एवढा आनंद होत आहे की माझ्यासोबत महिला भाविक जास्त आहेत। कारण महिला भाविकांना 68 लिंगाचं दर्शन करणं मिळत नाही। ज्यावेळेस यात्रा निघते सिद्धेश्वर यात्रेमध्ये महिला भाविकांना 68 लिंगाचं दर्शन होत नाही व प्रत्येक ठिकाणी लिंगाला प्रत्यक्ष म्हणजे हात लावून दर्शन होत नाही आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून जे पुण्य लाभतं ते पुण्य 68 लिंगाचं दर्शन केल्यानं लाभतं अशी एक आख्यायिका आहे। म्हणून सर्व लोक भक्तिभावानं या 68 लिंगाची अभिषेक व पूजा करत आमच्यासोबत असतात। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये। पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01।